लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पथकानं केलेल्या कारवाईत सिन्नर एमआयडीसीच्या पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजू ब्रिजलाल पाटील यांना 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आला आहे। या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू आहे। तक्रारदार यांच्या मुलाविरुद्ध दाखल गुन्ह्यात वाढीव पीसीआर न मागणे, लवकर जमीन होण्यासाठी सहाय्य करणे आणि चार्जशीट दाखल करतेवेळी केस कच्ची करण्याच्या बदल्यात पाटील यांनी 23 नोव्हेंबर 2025 रोजी 1,60,000च्या लाचेची मागणी केली होती। तरतुदीनंतर 1 लाख रुपये देण्याचे ठरल्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी सापळा कारवाई करण्यात आली। सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात तक्रारदाराकडून पंचाक्षमक्ष लाचेची रक्कम स्वीकारताना पाटील यांना ताब्यात घेण्यात आलं। ही कारवाई श्री भारत तांगडे पोलीस अधीक्षक, श्री माधव रेड्डी अपर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे, अपर पोलीस अधीक्षक पोलीस उपाधीक्षक सुरेश भिकाभाऊ शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पंकज पळशीलकर, पोलीस हवालदार प्रमोद चव्हाणके आणि पोलीस अंमलदार योगेश शिंदे यांच्या पथकानं केली आहे। या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही लोकसेवक लाच मागत असल्यास तात्काळ विभागाशी संपर्क साधावा। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे, सिन्नर।